या तालुक्यासाठी हं. जे बंटी साहेबांनी बहुमूल्य काम म्हणजे त्यांचं जे योगदान आहे या तालुक्यासाठी, ते खूप मोलाचंच काम आहे. त्यांनी या तालुक्यात साखर कारखाना उभा करून हजारो युवकांना रोजगार मिळवून दिलेला आहे. पालकमंत्री असतानाच्या काळात या या तालुक्याला कोट्यावधीचा निधी दिलेला आहे. आपण स्वतः विधान परिषद पावसाची महिनाभर या विभागात लाईटच मिळायची नाही. त्या निमित्ताने आम्ही बंटी साहेबांनी पी.एन. साहेबांच्याकडे पाठपुरावा करून जरगी या ठिकाणी लाईटची सबस्टेशन घेतले आहे. ते आमचं एक व्हिजन आहे की आरोग्य आणि शिक्षण हे महत्त्वाचं या या भागात. नमस्कार. खबरनामा या चॅनेलवरून आपल्या सर्वांशी मी संवाद आता साधते आणि आपण गगनबावड्याच्या शेवटचं गाव असणारं धुंदवडे या ठिकाणी आणि माननीय बंटी साहेब आमदार साहेबांचा हा बालेकिल्ला आहे. म्हणजे गगनबावडा हा तालुका बालेकिल्ला समजला जातोय. मागच्या टर्मसुद्धा निवडून आलेले सगळे जिल्हा परिषदचे उमेदवार होते ते सुद्धा बंटी साहेबांचे निवडून आलेले होते आणि त्यांचे साहेबांचे प्रमुख जे त्यांची खिंड लढवणारे नेतृत्व आहे ते माननीय एम जी पाटील साहेबांनी. एम जी पाटील साहेब हे धुंदवडे गावचे लोकनियुक्त सरपंच देखील आहेत आणि अनेक वर्षांचा राजकीय अनुभव असणारे ते आहेत. तर आपण त्यांची मुलाखत घेते की साहेब नमस्ते. आपण आता सध्या निवडणुकींचा जो काळ चालू आहे, वातावरण चालू आहे आणि याच्यात माननीय बंटी साहेबांचे तुम्ही सेनापती म्हणून काम करताय. साहेबांचं काम तर जिल्ह्याला माहिती आहेच. पण आत्ताचे जे काँग्रेसचे उमेदवार उभा आहेत, याचबरोबर असणारे आमदार नरके साहेबांचे उमेदवार सुद्धा उभा आहेत. तर मग काँग्रेसच्याच उमेदवारांना का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतंय? काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्यायचं एवढंच कारण की या तालुक्यासाठी हं. जे बंटी साहेबांनी बहुमूल्य काम म्हणजे त्यांचं जे योगदान आहे या तालुक्यासाठी, ते खूप मोलाचंच काम आहे. त्यांनी या तालुक्यात साखर कारखाना उभा करून हजारो युवकांना रोजगार मिळवून दिलेला आहे. त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेकांना अनेकांच्या चुली चालू आहेत. म्हणजे जे सामान्यातले सामान्य कुटुंबातले जे युवक आहेत, त्यांना रोजगार मिळाल्यामुळं त्यांचं कुटुंब सुधारलेलं आहे. प्रत्येक गावागावात या कारखान्यातले नोकर आहेत. त्यानंतर साहेबांनी पालकमंत्री असतानाच्या काळात या या तालुक्याला कोट्यावधीचा निधी दिलेला आहे. आपण स्वतः विधान परिषद आमदार असताना सुद्धा प्रत्येक गावात साहेबांचा लाखो रुपयाचा निधी आहे. आणि साहेबांचं अनेक पुढचं व्हिजन आहे की तालुक्यात एक सूतगिरण करायचा साहेबांचा प्रस्ताव आहे. ती मंजुरीत आहे. त्या निमित्तानं आणि ह्या तालुक्यात शेकडो युवकांना रोजगार मिळणार आहे. आता हे तर बरोबरच आहे कारण कारखाना झाल्यानंतर मग इथल्या विकासाला एक गती मिळालेलीच आहे. आता तुमच्या मार्गदर्शनाखाली असेल म्हणजे येणारे उमेदवार हे तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत. पण त्यांचं एक स्वतःचं काय व्हिजन आहे आता भागासंदर्भात असेल, ह्या मतदारसंघाविषयी असेल किंवा आपल्याला कोणती गरज आहे या भागाला असं वाटतं? तसं बघितलं तर गगनबावडा तालुक्यात मागास म्हणून धुंदोडी खोरी आमची ओळखली जाते. तर पहिलं प्राधान्य या उमेदवारांचं असेल किंवा आमची मागणी असेल की ह्या विभागात आम्हाला पाण्याची सोय नव्हती, विजेची सोय नव्हती, प्राथमिक शाळा आमच्या व्यवस्थित नव्हत्या. त्या आता पाण्याची सोय आमचा धामणी डॅम महाविकास चे सरकार आले त्यावेळी 2000 साली त्या डॅमला निधी लागून त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते, जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब होते, तत्कालीन स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील साहेब होते आणि त्या व्यतिरिक्त ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय बंटी साहेब होते. त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या प्रयत्नातून ह्या डॅमला निधी मिळाला 277 कोटीचा आणि तेव्हापासून त्या कामाला गती लागली आणि ते काम आता पूर्णत्वासकडे निघालं आहे. ह्यावेळी पाणी धरलेलं आहे, पाणी तुंबलेलं आहे आणि त्यानिमित्तानं धामणी खोरा जरा सुजलाम सुफलाम व्हायला लागला आहे. त्यानंतर आम्हाला विजेचा फार मोठा प्रश्न भेडसावत होता. त्या विजेचा प्रश्न निमित्त आम्हाला पावसाची महिनाभर या विभागात लाईटच मिळायची नाही. त्या निमित्ताने आम्ही बंटी साहेबांनी पी.एन. साहेबांच्याकडे पाठपुरावा करून जरगी या ठिकाणी लाईटची सबस्टेशन घेतले आहे. ते पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे ह्या भागात लाईट पूर्णपणे आता चांगली चालू आहे. आमचं एक व्हिजन आहे की आरोग्य आणि शिक्षण हे महत्त्वाचं या भागात. शिक्षणाच्या माध्यमातून आता प्रत्येक गावात आमच्यात इथं 2 ह्या विभागात धामणी खोऱ्यात 2 अकॅडमी आहेत. त्यानिमित्तानं प्रत्येक गावातील 10-20 विद्यार्थी आमचे म्हणजे युवक पोलीस भरतीत गेले आहेत. आम्हाला पोलीस भरतीवर थांबायचं नाही. आम्हाला MPSC, UPSCच्या धर्तीवर विद्यार्थी घडवायचे आहेत.
त्यासाठी आम्हाला प्राथमिक शिक्षणाचा दर्जा महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्राथमिक शाळा महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी आम्ही जोरदार चांगले प्रयत्न करणार आहेत. आमच्या इथं शाळेला शिक्षक मिळत नाहीत. वाड्या-वस्त्यावर शिक्षक एक एक 7 1 ते 7 वर्गाच्या शाळा असतील, तिथं अवघ्या 2 ते 3 शिक्षक असतात. तिथं शिक्षक संख्या अपुरी असेल, तिथं शिक्षक पूर्ण मिळवायचा आमचा प्रयत्न असतील आणि त्या शाळा अगदी डिजिटल शाळा आता बऱ्यापैकी झालेल्या आहेत. माझ्या तशी पुरीतली एक चांगली शाळा आमची धुंदोडी शाळा. ती अगदी महाराष्ट्रापर्यंत चांगल्या लेव्हलची शाळा आहे. त्याच पद्धतीच्या शाळा आम्ही मतदारसंघातील प्रत्येक गावात करण्याचा प्रयत्न करू. तर हे होते माननीय एम जी पाटील साहेब आणि त्यांचं व्हिजन काय आहे किंवा त्यांच्या दृष्टिकोनातली कामं काय आहेत ती त्यांनी सांगितलेले खऱ्या अर्थानं ह्याच गोष्टीची गरज आहे. कारण आजचा तरुण शिकला तर भविष्यातला तो तरुण घडणार आहे, तो ह्या भागाचा विकास करणारच असेल. तर ही होती मुलाखत खास एम जी पाटील साहेबांची आणि या चॅनेलवरून आपल्या सर्वांना धन्यवाद.